निवडणुकांच्या निकालानंतर 19 जानेवारी रोजी अहिल्यानगरमध्ये पार पडणार स्वामींच्या पालखीचा भव्य दिव्य सोहळा। अहिल्यानगरमध्ये उद्या दिनांक 19 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांचा श्री समर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौऱ्याचं आगमन होत असून या निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। दिनांक 19 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान हा सोहळा होत असून या निमित्ताने अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या दौऱ्यामध्ये समर्थांचे वंशज श्री सूर्याजी गवलक्ष तथा बाळासाहेब स्वामी, श्री भूषण महारुद्र स्वामी यांच्या दर्शनाचा लाभ नगरकरांना घेता येणार आहे। सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका प्रचार दौऱ्याची सुरुवात चंपाषष्ठीनंतर होते। यंदा नगर शहरात या पादुकांचं आगमन उद्या दिनांक 19 जानेवारी रोजी होत आहे। 28 जानेवारीला या पादुका नगर शहरातून सज्जनगडाकडे निवासी प्रस्थान करणार आहेत। दरम्यान या 8 दिवसात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भजन, कीर्तन, प्रवचन हे 8ही दिवस चालणार असून दिनांक 23 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9:30 वाजता प्रसिद्ध वक्ते श्री सरतजी पोंक्षे यांचं स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन हा कार्यक्रम, तसेच 26 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9:30 वाजता श्री पराग पांडव आणि सहकारी पुणे यांच्या संगीत रामदासायन हा कार्यक्रम चौपाटी कारंजा येथे होणार आहे। यासोबतच नादब्रह्म संगीतालयाचा देवभक्तीचा भुकेला हा कार्यक्रमही सादर होईल। या सर्व कार्यक्रमांचा आणि पादुका दर्शनाचा लाभ नगरकरांनी घ्यावा असं आवाहन या दौऱ्याचे नगरमधील संयोजक श्री सुनीलजी रामदासी यांनी केलं आहे। दैनंदिन पूजेत काकड आरती, षोडोपचार पूजा, आरती, भिक्षा फेरी, सायम उपासना, करुणाष्टके, सवाया, श्री समर्थ पादुकांची पूजा व आरती, शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत। सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचा दौरा 19 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान नगरमध्ये होत आहे। दर 5 वर्षांनी या नगर शहरामध्ये समर्थांच्या पादुका येत असतात। या पादुका दौऱ्याचा जी काही आखणी असते ती आखणी जी आहे ती साधारणपणे सज्जनगडावर समर्थ भक्तांना जी विनामूल्य सेवा दिली जाते त्या संदर्भात जे भिक्षा मागून धनधान्य गोळा होतं त्यावर ती विनामूल्य सेवा जी सज्जनगडावर दिली जाते। या दौऱ्यादरम्यान नगरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेलेले आहे। यामध्ये भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे, भक्ती संगीताचा कार्यक्रम आहे, प्रमुख वक्ते जे आहेत शरद पोंक्षे यांच्यासुद्धा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, रामदासायन हा सुद्धा एक मोठा कार्यक्रम पराग पांडवांचा या नगर शहरामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे। या निमित्तानं समर्थांच्या पादुकांचं दर्शन नगरवासियांना लाभणार आहे। 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता दिल्ली गेट येथे दिल्ली गेट जी वेश आहे या ठिकाणी समर्थांच्या पादुकांचं जे आहे ते आगमन होणार आहे। सर्व नगरवासियांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी या पादुकांचं स्वागत करण्यासाठी 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता दिल्ली गेट या ठिकाणी आपण सर्वांनी जमावे। तसंच समर्थ पादुकांचा मुक्काम हा 19 जानेवारी ते 28 जानेवारी म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत या ठिकाणी ऋग्वेद भवन चितळे रोड या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी समर्थांच्या पादुकांचा मुक्काम जो आहे तो सकाळी आपण समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जे आहे ते नगरकर या ठिकाणी दर्शन घेऊ शकतील। समर्थांची सेवा जी आहे त्यांना करायची असेल ती करू शकतील। नगरवासियांना या ठिकाणी आवाहन करतो की या पादुका दर्शनाचा आणि समर्थ सेवेचा जो आहे तो निश्चितपणे आपण लाभ घ्यावा। राष्ट्रप्रथम, अहिल्यानगर।